नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। आज आपण गोवा स्टाईलमध्ये कोळंबीची कढी तयार करतोय आणि ह्याच्याबरोबर आपण बांगडे आणले आहेत, लेपा आणलेले आहेत, एकदमच आणलेले मासे इथे। तर इथे आपण आता मस्तपैकी साफ करून घेऊया आणि त्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेऊया यांना आणि मग पुढची तयारी करूया। तर इथे बघा मी सगळे मासे साफ करून घेतलेत। आता आपण गोवा स्टाईलमध्ये करतोय म्हटल्यावर मिरची घेतली आहे, धने घेतलेत बघा आपण ह्याच्याबरोबर आणि त्याच्यानंतर खोबरं टाकूया, आपण कांदा टाकूया थोडासा आणि चिंच टाकूया। एवढंच गोव्यामध्ये टाकलं जातं आणि तिरफळं हवी असली तर तुम्ही टाकू शकता। मी शेंग टाकली आहे म्हणून नाही टाकत आहे। तर इथे चिंच टाकून झालं, हे सगळं बारीक पेस्ट करून घेतली आहे आपण। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। फोडणीमध्ये बघा आपण कांदा टाकलाय, त्यानंतर वाटून घेतलेलं वाटण टाकतोय आपण। घट्ट पातळसाठी आपल्याला पाणी लागणार आहे ते टाकूया। याच्याबरोबरच आपली कोळंबी शिजायला आणि शेंगा शिजायला पाणी लागणार आहे, तर ते एकदमच टाकून घ्यायचं, सारखं सारखं टाकायचं नाही, नाहीतर मग शेंग पुन्हा दडदडीत होणार आहे। म्हणून मी एकदाच काय जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घेते आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकते आणि गॅस मी थोडा फास्ट ठेवलाय। ह्याला अगदी व्यवस्थित तळासून कड आलाय, तर आता ह्याच्यात मी कोळंबी ओतते आणि ह्याच्यावर शेंगा पण टाकते। एकाच टायमिंगमध्ये टाकते, कारण नाही म्हटलं तरी शेंगांना आपल्याला शिजायला 15 मिनिटं तरी लागतील आणि कोळंबी पण एकत्रच टाकली, त्याच्यामुळे व्यवस्थित शिजली जाईल आणि ह्याची मग चव पण अगदी अप्रतिम होणार आहे। त्याच्यामुळे मी सगळं एकत्र टाकून घेतले। ह्याच्यावर आता मी झाकण ठेवणार आहे आणि कोकम ते मी नंतर टाकणार आहे, नाहीतर मग शेंगा शिजणार नाही। जरा उकळी वगैरे येऊ दे मग कोकम टाकायचं। तर इथे बघा हळद आणि मी कोकम टाकतेय, तर इथे हळद पण टाकले, कोकम पण टाकले आणि छान बघा मस्तपैकी अगदी शेंगा आणि कोळंबी शिजवून घेतली आणि इथे असं गोवा स्टाईलमध्ये बघा कोळंबीची कढी तयार झाली आहे। ह्याच्याबरोबर आपण लेपा मासे फ्राय करतोय, तर त्याला आगळ मीठ लावतोय आणि मच्छी मसाला आणि पेस्ट टाकली आहे मी बघा। आणि इथे छान असं सगळं कोटिंग तयार झालंय बघा। आता आपण तव्यावर तेल सुद्धा गरम करत ठेवलेलं आहे, तर कोटिंगला बघा तांदळाचं पीठ, रवा, चवीपुरतं मीठ आणि मच्छी मसाला घेऊन सगळं मिक्स करून व्यवस्थित कोटिंग केलंय बघा। आणि इथे आता आपण सगळे अशा लेपा कोट करून घेतले आणि तेल पण छान गरम झाले, गॅस बारीक केलाय आणि मग मंद गॅसवर आपण सगळ्या साईडने लेपा छान अशा भाजून घेतल्यात। अति कडक नाही केले आहेत मी ह्यांना, जास्त कडक करू नका, मग खायला याच्यात काय मिळणार नाही, पण एकदम चपातीसारखा पातळ मासा असतो हा, त्यामुळे बोंबीलसारखा थोडा नरम ठेवा। चवीला तर एक नंबर लागतो, कुठे मिळाला तर नक्की करून बघा, मी दाखवते तसं। आणि ह्याच्याबरोबर मी कोळंबीसुद्धा फ्राय केली आणि आपली थाळी इथे बघा कोळंबीच्या कढीची तयार।